माझं नाव अनिल हातागळे, मी लवजी समता परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे. माझे मित्र राजू बर्डिया यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी माझ्याकडे एक विनंती अर्ज केला. माझ्या लक्षात आलं की राजू बर्डिया यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या मामाने संपत्तीच्या हव्यासापोटी खोटं व्हील करून या ठिकाणी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियाची फसवणूक केलेली आहे. आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे की आज राजू बर्डियांची अवस्था किंवा ज्याची परिस्थिती अत्यंत खालच्या थराला गेलेली आहे. राजू बर्डिया गेली 25 वर्ष न्यूझीलंडमध्ये नोकरी करत होते, पण इकडे मामाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या आईचा छळ देखील केलेला आहे, त्यांच्या आईला मरण यातना देखील दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे अनेक न्यायालयामध्ये यांच्याकडून तशा पद्धतीच्या केसेस देखील राजू बर्डियांच्या मार्फत दाखल आहेत. परंतु जी केस मृत्यूपत्राच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दाखल केल्यानंतर त्याला दाद न मिळाल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर कोर्टाने संबंधित जे रमेश चोरडिया आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचा आदेश पारित केल्यामुळे त्यांना अटक होणं गरजेचे होती. परंतु त्या आरोपींना अद्यापर्यंत अटक न होता त्यांना स्पेस दिला जातोय, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय. अशा स्वरूपाचं वातावरण आता आहे. म्हणून मी काल माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना एक निवेदन दिलेले आहे की आपण जातीने लक्ष घालून चोरडियांना आपण न्याय द्यावा, बर्डियांना आपण न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे. या व्हीलच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने यांच्या खोट्या व्हीलच्या द्वारे त्यांनी ज्या प्रॉपर्टी आहेत आणि यांनी तिथे मागणी देखील केलेली आहे, आयुक्तांकडे केली, कलेक्टरकडे केलेले, जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे सगळे अर्ज वगैरे केलेले असताना सुद्धा त्यांच्या परस्पर त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचं काम श्री रमेश चोरडिया यांच्याकडून झालेलं आहे. आणि म्हणून ते अशा पद्धतीने अनेक प्रॉपर्टी पचवून बिल्डरशी संगनमत करून अनेक मोठ्या मोठ्या इमारती देखील उभ्या केलेल्या आहेत. वास्तविक पाहता ज्या खोट्या व्हीलच्या आधारावर त्यांनी ह्या प्रॉपर्ट्या बळकावलेल्या आहेत त्या व्हीलला चॅलेंज केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असं न्यायालयाने सांगितलेलं असताना सुद्धा आज त्यांच्याकडून वारंवार बर्डियांची फसवणूक होते. माझं नाव राजेंद्र बर्डिया. मी गेले 25 वर्ष न्यूझीलंडला राहतोय आणि आता मी आल्यानंतर मी जे सगळे तपासणी केली तर मला आढळलं की ना हे जे व्हील मामाने जे केलेले ते सगळं खोटं आणि बनावटी. त्या आधारे मी न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने पण त्याच्यावरती योग्य ते कारवाई करायची आणि FRI करायची असे आदेश दिलेले होते. आणि पोलिसांनी FRI वगैरे सगळं नोंदवून करून तरी ते जे काय प्रक्रिया जे आहे पोलिसांनी जे केलेली त्याच्यामध्ये फार दिवंगत प्रमाणे जरा थोडं लेट होतंय. त्याकरता तर मी आता हे अनिल भाऊ हातांगळे माझे मित्र त्यांना मी सांगितलं की बाबा याच्यावरती तुम्ही थोडं लक्ष घालून जरा थोडं योग्य ते मार्गदर्शन करून आणि योग्य ते कारवाई करण्यास थोडं पत्रकार परिषद करून याच्यावरती काहीतरी मार्गदर्शन करून आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी